आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. सांभाळ रे बाबा, हे जरा जास्त होतं यार. ए बाबा थांब रे तू. काय परफ्यूमचा वास आहे. कडक. बाई नंतर पण ठेव जरा. थांब हे पण मी ठीक दिसतो ना? ओके ना हे? बाकी खरं सांगू म्हणजे हे तुला अजिबात सूट होत नाही, खूप बेकार वाटतंय. अप्पर मनातलं बोलला भाई माझ्या. मी बोलणार नव्हतं मागातपासून. म्हटलं आता घेतलंय आपण खर्च केले तर कशाला बोलायचं. तुमची पसंती ना, आपण सगळ्यांनी मिळून अरे घेतलेलं बाई आहे. मस्करी करतायत ते. ए मस्करी नाही करते. मस्करी विचार अप्पलला. अरे बाई एक नंबर दिसतोय भाई. सगळे शॉक होणार आहे तुला बघून. आणि आपल्या वहिनी तर एकदम फिदा होणार आहेत. अरे भाई ती फिदा झाली म्हणून हा दिवस आला. बरोबर आहे. एक मिनिट. ए भाई, अरे हे कुठे? अरे काय? इकडे आहे बघ. अरे हे नाही. काय भाई? अरे भाई आपण एक घेतलं होतं ना ते साखरपुड्याला घालायला. त्याला एक हे काय काय हे घेतलं होतं ना त्याला. बॉक्स काय काय? जॅकेट. हा जॅकेट जॅकेट. हे काय इथे? इस्त्री मोडली. ए भाई हे घे. नाही, ते आता नाही घालायचं, एंगेजमेंटच्या वेळी घालायचं. गाडीवर खराब होईल ना. मला माहित होते म्हणून मी इथे ठेवलेलं. अरे भाई एकदम हुशार आहे हा तू. एकदम हुशार आहे. बरं आम्ही काय करतो, तुझं सामान, तुझे कपडे आणि तुझे जॅकेट वगैरे ना आम्ही नंतर आणतो. तू पुढे हो. चालेल. ओके. विसरायचं नाही नाही अजिबात. बाबा व्यवस्थित आणतो. पण रॉकी हे जॅकेट वगैरे चालत तुझ्या डोक्यात आलं नसलं. संपदा वहिनी ताई साहेबांनीच भरवलं असेल ना. हे बघ आता लाजून काही होणार नाही. इथून पुढे तिचंच ऐकायचं. तिनेच सांगितलं, पण करेक्ट सांगितलं ना. पटलं मला ते. करेक्ट आहे. बरोबर आहे. त्यांनी सांगितलं बरोबर आहे. आपण कोण आता? आपण कोण? लाव फोन. तुमचं झालं असेल तर पटपट आवरूया का आपण? उशीर होईल परत. आम्ही आहोत. अरे बाप भाई किती घाई. किती घाई झाली रे अरे भाई रॉकी जरा कळस ओस भावा. थोडेच तास उरले मग काय मज्जाच आहे. आया हे रॉकी लोगो ठीक आहे. तुमचं चालू द्या. मी जाऊन थांबतो वस्तीच्या बाहेर. शिवा येईल तिथे. ऐका, आणि तुम्ही उशीर करू नका, लवकर या. अरे भाई तू हो पुढे, आम्ही मस्त रेडिओने येतो मागून. वेळेत पोहोचा, टाइमपास करू नका. काय झाली का तयारी? आई हे बघ कशी दिसतीये. छान दिसतेस. बघू. थांबा. अगं बाई किती सुंदर दिसते ते पिल्लू. थँक्यू. रेडी. आई आता काय झालं रडायला? हे उर्मिला, तुला पण आता याची सवय करावी लागणार. तुझं लग्न होईपर्यंत तुझी आई सतत रडत राहणार. अगं मुलीच्या आईची हीच अवस्था असते ग. एकदा मुलगी मोठी झाली की सगळं बदलतं. आता ती आपल्याला सोडून दुसऱ्या घरी जाणार, हे सगळं तिच्या डोक्यात सुरू होतं. चला आता रेडी नका, उगाच मेकअप नको खराब करू. बरोबर. आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ. आता तर फक्त एंगेजमेंट होते, पण लग्नानंतर पण मी रोज येईन तुम्हाला भेटायला. हा चालेल ना? धावेल. चला चला, ह्या गप्पा आपण नंतर मारू. हे बघ, शिवा रॉकीला घेऊन येईपर्यंत तू इथेच थांबायचं, मग खाली यायचं. मी तुला खायला काहीतरी पाठवते. बरं ठीक आहे. उर्मिला खाली ये, पाहुणे येतील ना, त्यांचं औक्षण करायचं आपल्याला. ये लवकर. आले. चला बाबा, मी तर तयार झालोय. आई आजी चला, झालात का तयार? आपल्याला उशीर होईल परत. पोरं पण कुठे गेले? नाही तेव्हा वेळेत येतात आणि आता कुठे गायब झाले देव जाणे. आई आजी चला, पटकन चला. हा
अरे ती यायची तेव्हा येतील पोरं. तू ह्या पिशव्या घ्यायच्या ते लक्षात ठेवा, नाही तर विसरायला होईल. एवढं सगळं सामान हं. बरे ठीक आहे ठीक अरे शिवानी सांगितलंय ते, तू नको काळजी करू. बरं हा बाकी सगळं घेतलंय ना? हो हो सगळं घेतलंय. आई काय झाले बाई तयार म्या? हा हा थांब जरा पिन बिन लावू देत मला. आली का तू व्यवस्थित का पाय दिस? हो नाही नाही व्यवस्थित आहे. एवढं नका खेचू, थांब व्यवस्थित ग आहे. जरा. अहो, आजी. झाले हा. कशी दिसते म्या? छान. एकदम सुंदर लय झाक हा. कुठल्या भटजीनं सकाळी सकाळी मुहूर्त काढला? साखरपुड्याचा मुहूर्त सकाळी असतोय काय? उगाच आपलं काहीतरी करता. अग सकाळी तयारी करायला किती गडबड होती. असू दे, आता झालायत ना तयार. निघूया व्यवस्थित आता. नटायला मिळत नाही मग. एवढ्या पिशव्या. हा चल. तयार का नाही झाला अजून? हे काय तयार हो ना पटकन. डोळे उघडून नीट बघ ना, मी तयार आहे. यांचीच गडबड चालू आहे. बरं या पिशव्या घेशील? अहो काय एवढा प्रॉब्लेम घेईन ना मी. अरे छोट्या चरण इकडे बघ. बाकी गँग कुठे? ती येत आहेत आणि रॉकी गेलाय पुढे. शिवाय ते त्याला बाईक करून घ्यायला. राखीला वेगळीच काही आहे भाऊ. बरं चला निघायचं का आपण? हो हो चला घ्या. वंदे तू एकदा बघून ये, समज घेतलंयस काय? नाही तर तिथं गेल्यावर म्हणशील हे इसरले ते इसरले. आई सगळं घेतलंय. हा हा बर चला चला. बरं या पटकन तुम्ही बाहेर, मी रिक्षा बघतो. हा आणि पण ना माझं डोकं. अहो आशुनी गाडी पाठवली आहे, ती बाहेर उभी आहे. तुम्ही या पटकन. हा? आलो आलो. ए सायलेन्सर. काय गडबड या पोरांची. वंदी बघता बघता रॉकी केवढा झाला ग. एवढं एवढं पोरग होत, शिकून बी केवढा मोठा झाला. आपल्या वस्तीत इतकं कुणी बी शिकलेलं नाही. नाही खरंय. ह्यो पोरगा शिकला. आपल्या शिवान बी त्याला लय मदत केली, पण त्याच चीज केलं त्या पोरानं. ते काय ती पदवी का काय मिळाली त्याला ते? हा इंटरव्ह्यू पास झाला. हा अगं पोराने केवढा दंगा केला, केवढं नाचलीत पोरं समधी. किती बरं वाटतं नाही? खरं स्वतःच्या पायावर उभा राहिला. नोकरी बी लागली आणि आता लगीन बी. चल नाहीतर इथंच राहू बोलत आपण. चला. दोघी. चल नमस्कार. अभिनंदन भाई. अहो रॉकी गाणी संपल्याचं साखरपुडा म्हणजे हिरो दिसायला पाहिजे ना. आणि भाऊ सीताई तुम्ही पण एकदम खतरनाक दिसता. खतरनाक. वहिनी मुलाकडची सगळी मंडळी आली आहे. मानपानात काही कमी पडायला नको. बरं लक्ष्मण भाऊ, तुमची तब्येत कशी आहे? म्हणजे शिवा सांगत होती तब्येत बरी नाही तुमची म्हणून. काळजी घ्या बरं का. हा आणि अहो मानपानाचं कसलं घेऊन बसलाय? पोरगा पण आमचाच आहे, पोरगी पण आमचीच आहे. मग त्याच्यात कसलं मानपान आलंय? आपलीच पोर आहे तो. मानपानाच्या कसल्या गोष्टी? उर्मिला ताई अभिनंदन बरं का. ए नवरी मुलगी कुठे आहे? ऐका ना, शिवा भेटली का तुम्हाला? तिकडे आली होती. नाही मला तर नाही दिसली. आणि रॉकी आमच्या आधीच निघाला होता, बोलला शिवाला वस्तीत भेटतो म्हणून. अरे पावसाचे दिवस आहे, होईल उशीर, येतील ते आरामात. हा? एवढे